नमस्कार. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या ट्रॅक्टर कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचा प्रयत्न करताय का? आणि अचानक तुमची गाडी कोटा फुलच्या सिग्नलवर अडकलीये? जर असं असेल तर आपण अगदी बरोबर ठिकाणी आला आहात. चला तर मग हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय ते सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, आम्हाला माहिती आहे. अनेक जणांना अर्ज करताना स्क्रीनवर एक मेसेज दिसतोय, तुमच्या जिल्ह्याचा कोटा पूर्ण झाला आहे. आणि साहजिकच हा मेसेज बघून मनात गोंधळ उडतो की अरे आता पुढे काय. पण काळजी करू नका. या विश्लेषणामध्ये आपण ही अडचण नेमकी का येतेय याच्या मुळाशी जाणार आहोत. आणि हो, पुढे काय करायचं याचा मार्गही नक्की शोधू. चला तर मग सुरुवात करूया त्या समस्येपासून जिचा सामना सध्या अनेक जण करत आहेत, ही कोटा पूर्ण होण्याची सूचना. सध्या होतंय काय की अनेक जण मोठ्या आशेनं ऑनलाईन अर्ज करतात, पण प्रक्रिया तिथेच थांबते आणि स्क्रीनवर एकच मेसेज येतो, जिल्ह्याचा लक्ष्यांक पूर्ण झाला. यानंतर अर्ज परत कधी सुरू होतील, आपण काय करावं, असे प्रश्न निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे. ठीक आहे, तर ही अडचण मुळापासून समजून घेण्यासाठी आपल्याला आधी ही योजना नेमकी कशी चालते, तिची प्रक्रिया काय आहे हे थोडक्यात पाहावं लागेल. बघा, प्रक्रिया तशी अगदी सरळ आहे. सगळ्यात आधी ऑनलाईन अर्ज करायचा. साधारण 8 ते 10 दिवसांत तुम्हाला एक LOI मिळतो. तो घेऊन बँकेत जायचं, कर्ज मंजूर करून घ्यायचं आणि ट्रॅक्टर खरेदी करायचा. मग कर्जाची कागदपत्र परत पोर्टलवर अपलोड केली की महामंडळ तुमच्या कर्जावरचं व्याज भरायला सुरुवात करतं. सोपं आहे ना? आता ह्या संपूर्ण प्रक्रियेत सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे LOI किंवा लेटर ऑफ इंटेंट. हा LOI म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर महामंडळाची अधिकृत मंजुरीच आहे. एक प्रकारचं वचन आहे की तुम्ही कर्ज घ्या, त्याचं व्याज आम्ही भरू. तर मग सगळं इतकं सरळ आहे, तर मग अर्ज का थांबले आहेत? याचं खरं कारण जिल्ह्याचा कोटा नाही तर काहीतरी वेगळंच आहे. आणि इथेच या प्रकरणातला खरा ट्विस्ट आहे. तर कळीचा मुद्दा हा आहे की अडचण अर्जांच्या संख्येत नाहीये. खरी अडचण आहे महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या निधीची, म्हणजेच बजेटची. म्हणजे जिल्ह्याचा कोटा नाही तर निधीची तरतूद संपलेली आहे. याला आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असं समजा की महामंडळाच्या तिजोरीतला सगळा पैसा सध्या त्या अर्जदारांना व्याज देण्यासाठी वापरला जातोय ज्यांना आधीच LOI मिळालेला आहे. त्यामुळे नवीन लोकांना LOI वाटायला म्हणजे नवीन वचन द्यायला सध्या निधी शिल्लक नाहीये. आणि ही माहिती आम्ही नाही तर थेट महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीच दिली आहे. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जेवढा निधी उपलब्ध आहे त्यानुसारच नवीन LOI देता येतात, नाहीतर संपूर्ण योजनेचं आर्थिक गणितच बिघडू शकतं. ठीक आहे, कारण तर कळालं. पण आता सगळ्यांच्या मनात एकच महत्त्वाचा प्रश्न आहे, मग हे अर्ज परत सुरू कधी होणार? चला याचं उत्तर शोधूया. तर लवकरच म्हणजे फेब्रुवारी महिन्यात आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल. या अर्थसंकल्पामध्ये महामंडळासाठी नवीन निधीची तरतूद केली जाईल अशी अपेक्षा आहे. आणि एकदा का तो निधी मिळाला की अंदाजे मार्च 2026 पासून नवीन LOI देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते. मग या सध्या परिस्थितीत म्हणजे साधारण महिनाभर अर्जदारांनी नेमकं काय करायला हवं? तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना. सगळ्यात महत्त्वाचं, मार्चपर्यंत नवीन अर्ज करण्याची घाई करू नका, कारण ही केवळ निधीच्या उपलब्धतेमुळे आलेली तात्पुरती स्थगिती आहे. योजना बंद झालेली नाही. यावेळेचा उपयोग तुमच्या कागदपत्रांची वैधता तपासण्यासाठी करा, विशेषतः उत्पन्नाचा दाखला, कारण तो 31 मार्चला संपतो. आणि हो, अर्थसंकल्पानंतरच्या घोषणांवर बारकाईने लक्ष ठेवा. तर या सगळ्या चर्चेचा सार एकच आहे, अजिबात घाबरू नका. ही प्रणाली थांबली आहे पण ती बिघडलेली नाही. नवीन बजेट आलं की प्रक्रिया पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू होईल. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. एका बाजूला अशा योजनांची मागणी प्रचंड वाढतेय आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक स्थिरतेचं आव्हान आहे. मग नवीन संधी निर्माण करणं आणि त्याच वेळी योजनेला आर्थिकदृष्ट्या टिकवून ठेवणं, यातलं योग्य संतुलन कसं साधता येईल यावर नक्की विचार करा.